व पत्रकार आणि महापौर मॅडम, हा जो ब्रिजचा एक विषय चालू होता 2021ला आपल्या सभागृहामध्ये दुर्बेच्या इकडे जो ब्रिज बांधण्याची जी प्रक्रिया केली, ही प्रक्रिया करत असताना जो ठेकेदार होता त्यावेळी ब्लॅकलिस्ट होता आणि अशा ठेकेदारांना जर परत अशी कामं दिली म्हणजे तुर्बा ब्रिजचा जो आता काम चालू आहे 5 ते 7 वर्ष असून हा महावीर कंस्ट्रक्शन दिवाळखोर असतानाही त्याला काम देण्यात आलं आणि असल्या दिवाळखोरवाल्यांकडून जर काम करून घेतलं आणि पुन्हा काहीतरी त्या ब्रिजची जर घटना घडली तर त्याला जिम्मेदार कोण असणार? या गोष्टीचा आपण ज्यावेळी कोविडच्या काळामध्ये त्याला पुन्हा 5 ते 6 कोटी वाढवले, वाढून त्याला पैसे दिले. हाही विषय सभागृहात आला पाहिजे की जेणेकरून असे जर ठेकेदार असतील आणि कुठेतरी वेगळ्या पद्धतीने सभागृह नेते साहेब तो पूलच्या रिलेटेड जो आपण बांधतोय ना, पण ठीक आहे असून त्याचप्रमाणे आपल्या जुईनगरमध्ये येणारा जो जुईनगर आणि सालपाडा त्या पण ब्रिजचा आपण ह्या रेल्वे ट्रॅक असल्यामुळे त्याही ब्रिजचा आपण याच्यामध्ये प्रस्ताव घेतला पाहिजे जेणेकरून रेल्वे पटरीचा जो कारशेतचा रोड आहे साहेब ते कॅन्सल झाले. पुन्हा आपण माहिती घ्या. माझे भक्त काय आहे की साहेब तुम्ही शिकवता म्हणून आम्ही इथं बोलतोय, नाही तर आम्हाला काय बोलायला पण देत नाही. अशी परिस्थिती सध्या झालेली आहे आणि इथं तू मेमेचाच कार्यक्रम आहे. तो काय बोलला आणि हो काय बोलला आणि प्रभागाच्या विकासाबद्दल तर बोलायला गेलं तर तो झाला आणि हा बाकी आहे. फक्त माझं एवढंच मत आहे की महापौर मॅडम ज्या ज्या घटना होत असतात त्या घटनेला आता कुठंतरी सभागृहाला वेठीस धरलं जाईल आणि महावीर हा कोणाचा जावं आहे का, त्याला काम देताना त्याचं काम तो दिवाळखोर असताना का दिलं, म्हणजे ब्रिजच्या विषयाबद्दल असताना म्हणून तो विषय काढला आणि जुईनगरमध्ये आणि सानपाड्याला जाणारा तो ब्रिज ह्या विषयामध्ये सभागृह नेत्यांच्या मार्फत घेण्यात यावं आणि त्याचं जे टेंडर प्रक्रिया आहे ही याच्यामध्ये घेतलं म्हणजे तो बोजा परत वाढणार नाही ही विनंती करतो.